नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, कथाकथनाच्या या चॅनलवर तुम्ही ऐकताय जयवंत दळवी लिखित चक्र ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 10वा. रात्री वाडगाभर पेच पोटात ढकलून बेनवा बाजेवर आडवा झाला. बराच वेळ तो तसाच पडून राहिला. टक लावून तो वरच्या आकाशाकडे पाहत राहिला, पण त्या निळ्याभोर आकाशातल्या चांदण्या त्याला दिसत नव्हत्या. त्याला डोळ्यांपुढे अंमलीची मूर्ती दिसत होती. विधभर रुंद किनारीचं लालभडक लुगडं नेसून आणि हिरव्यागार खणाची चोळी घालून ती वावरतीये. ओठांवर लोळणारी नथ ती जिभेनं हलवतीये, आपल्याकडे चोरून बघतीये, अशी दृश्य त्याला दिसत होती. ती दृश्य डोळ्यात घोळवता घोळवता त्याला आठवण झाली. लुकानं भागीला नागवीच उचलून धरली होती. या कंबरभर उंचीच्या झोपडीत अंमलीला उचलून कसं उभं राहायचं? आणि आपण आत झोपायला लागलो की अम्मा कुठे झोपेल? ती बाहेर कशी झोपणार? आणि मध्येच अपरात्री ट्रकवाला आला म्हणजे? त्यासाठी निदान 2 खणांचं तरी झोपडं हवं. ते झोपडं कुठे आणि कसं बांधायचं? त्याच्या मनात विचार आला, आपणही रघुरामासारखं भट्टीत काम करावं, बाटल्या पोचवाव्या. दिवसाकाठी 2-3 रुपये सुटतील. शिवाय बाटल्या चोरून पळवता आल्या तर आणखीन काही कमाई होईल. मग अम्मा म्हणते त्याप्रमाणे भुई भाड्यानं जागा घेऊन 2 खणी खोपट बांधता येईल. एका खणात मी आणि अंमली, दुसऱ्या खणात अम्मा आणि येईल तेव्हा ट्रकवाला. अंमली ट्रकवाल्यासारखी गोरी हवी होती असा एक पुसट धावता विचारसुद्धा त्याच्या मनात येऊन गेला. अम्माला हाक मारत बेनवा बाजेवर उठून बसला. काय रे? अम्मा आतनं पुटपुटली. उद्यापासनं रघुरामाबरोबर भट्टीवरच जातो कामाला. कसं? कर बाबा. अगं म्हणजे दिवसाचे 2-3 रुपये तरी सुटतील ना. अम्मा कणहत गप्प राहिली. तुला कसं लागतंय? बेनवानं पुन्हा विचारलं. म्हणजे महिनाभरात कुठंतरी खोपड बांधता येईन. तरीही अम्मा गप्पच राहिली. अगं आता नाही म्हणलं तरी 2 खण पाहिजेतच ना. या झोपड्यात काय होणार आहे? बरं, भट्टीवर जाऊन करणार काय? तिने पडल्या पडल्या विचारलं. अगं रघुरामा करतो ते. आणि पोलीसवाल्यांनी धरलं म्हणजे मग? ते काय धरत्यात? मग ते काय पेज जेवायला बसलेत का जागी? आता रघुरामा नाही का करत गेले 2 महिने काम? कुणी धरलंय का त्याला? त्यावर ती काही बोलली नाही. मग कसं म्हणते तू? नको रे बाबा. तिने डोक्यावर हात घेतला. अरे त्या पोलीसवाल्यांचा तारा सुरू झाला ना म्हणजे तुला कळल काय काय व्हीन काय काय नाही ते. पांडेचेरीहून कसं सुटलो आणि 2-4 वर्ष कशी गेली ते माझं मला ठावं बाबा. पण तसलं आता काय बी नको रे. अरे तुझं लग्न व्हायचं, पोरं बाळ, जरा थंडपणानं जगू दे की बाबा. तापात बडबडावं तशी ती बडबडत राहिली. ते ऐकत बेनवा मांडी खाजवायला लागला. इमानानं सिधेपणानं कामवावं, खावं. हे बघ, पोटात 4 शीतं कमी गेली तरी भागन, पण पोलिसाचा तारास नको. ते मागं लागले ना का संसार टिकना होतो रे. ती भ्रमिष्ठासारखी बडबडतच होती. नको रे बाबा, नको तसलं काम. मग याच खोपटात असंच राहायचं म्हणती तू? त्याने निक्षून विचारलं. आता बघू रे कसं जमतं ते. असं म्हणत तिने कूस फिरवली. हात लांब करून तिने चुलीच्या बाजूला ठेवलेला खारवलेला आंबा घेतला आणि करा चावून बाटा चोखत राहिली. बराच वेळ ती तो बाटा दातानं खरवडत होती, आंबट तोंडानं मिटक्या मारत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. सारी वस्ती झोपेनं थंड झाली होती. तेवढ्यात अम्माच्या झोपडीसमोर दिव्यातला झगझगाट ओकत ट्रक येऊन थांबला. भर्र भर्र असा इंजिनाचा मोठा आवाज झाला आणि गपकन इंजिन बंद झालं. दिवेही मिटले. पुन्हा वस्ती शांत झाली. ट्रकवाला खाली उतरला. झोपडी बंद करणारा गोणपाटाचा तुकडा बाजूला करून तो आत शिरला. अरे देवा देवा, या वक्ताला? जरा आधी तरी यायचं. बरं टाकू का भाकर? नाही काय नको, लोटाभर पाणी दे.
अम्मानं काळोखातच लोटा भरून पाणी दिलं. लोटा तोंडाला लावून ट्रकवाल्यानं घोट घेतला आणि तोंडात खळखळ चूळ हलवून ती फरकन रस्त्यावर फेकली. मग त्यानं गट 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 आवाज करत सारं पाणी घशात ओतलं. आता हे कुठनं आलं? धुळ्यासनं. म्हणजे लय लांबनं असं नाही का? तर अरे देवा, काय र जीवाचे हाल. बरं आता पाडा जरा. कोट पॅन्ट काढून त्याने त्याचं बोचकं त्याच्या उशीला लावलं. आडवा झाला. त्याचं गोरं तांबूस उघडं शरीर त्या काळोखात उन्हाचा कवडसा यावं तसं दिसलं. त्याच्या मांसल पोटावर हात टाकून अम्मा त्याच्या कुशीत लपेटली. मग ती अकस्मात मुसमुसून रडायला लागली. झालं काय बाया तुला? ट्रकवाला पुन्हा पुन्हा विचारत होता आणि काहीही उत्तर न देता अम्मा सारखी रडत होती. खूप वेळ असं झालं. मग काही न बोलता ट्रकवाला मांडी खाजवत तसाच पडून राहिला. थोड्या वेळानं तिचं रडणं थांबलं. मधून मधून सुस्कारे टाकत ती मुसमुसत राहिली आणि मग खूप वेळानं म्हणाली, आता असं खूप दिवसांनी घरी येणं बरं नाही. हप्त्यानं तरी यायला पाहिजे. का बरं? आता काय नवीन झालंय? अरे देवा, आता सगळं सांगायच पाहिजे का? तरी ट्रकवाला स्वस्थ पडून राहिला. पोर राहिलंय पोटात, असं म्हणत ती आणखीनच त्याला बिलगली आणि दबलेल्या आवाजात म्हणाली, तुमच्या परीस पिठूर पोर व्हायला पाहिजे. मग फक्त उसासे सुटत राहिले. भल्या पहाटे ट्रकवाला जागा झाला. चूळ भरून त्यांनी खाकी पॅन्ट चढवली, कोट चढवला. फेट्याचे वळसे डोक्यावर घेत अम्मानं दिलेला गोळाचा खडा मिटक्या मारत तो चघळायला लागला. आता जागेचं बघा की काहीतरी. त्याच्या तोंडाकडे आढळ नजरेनं बघत अम्मा म्हणाली, पोरानं लगीन ठरवलंय. कुठंतरी निवाऱ्याला झोपडं हवं. तुमचं पोर येणार जन्माला. फेट्याचा पदर डोक्याला खोवताच ट्रकवाला तिला रुबाबदार दिसला. त्याला पाहता पाहता तिच्या डोळ्यात कौतुक सामावलं. ताठ डोळ्यांनी ती त्याला सारखी पाहत राहिली. मग कसं म्हणता? होईल काम होईल. आमच्या गोडाऊनच्या मालकाला म्हणलंय मी. गोडाऊनच्या आवारात बारका कोपरा दिन मानलाय तो. पुढल्या हप्त्याला येईल तेव्हा पत्रे लाकूड घेऊन येईन, मग बघू. असं म्हणून तो ट्रकमध्ये बसला. हे ऐकताच तिला आनंद झाला. ती जीवणी फाकून हसली. तिला हसू आवरेना. पदरानं तोंड झाकून ती हसत राहिली. हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं. निघून गेलेला ट्रक वेडावाकडा दिसला. उजाडण्यापूर्वी समोरच्या नळाखाली बसून अम्मानं स्वच्छ आंघोळ केली. भरलेलं गाडगं घेऊन ती झोपडीशी आली. गाडगं झोपडीत ठेवलं. ती बाहेर आली. पुढं वाकून तिने केस झाडले. बराच वेळ तिने असे केस झाडून उघड्यावर वाळवले. तेवढ्यात खांद्यावर खराटा घेऊन सोने आला. त्यानं कानावरनं तांबडा लोकरी रुमाल लपेटलेला होता. झोपड्याला खराटा टेकून तो अम्माच्या पुढ्यात बसला. काय गो साली ही मरणाची थंडी, छा छा छा, असं म्हणत तो आखडत राहिला. अम्मा काही बोलली नाही. आपले लांबसडक केस तिने मान उडवून पाठीवर फेकले. भरलेल्या छातीवरनं तिने पदराचे चिरगूट नीट ओढून घेतलं. नेसतं फडकं जागोजाग भिजलं होतं. भिजलेल्या जागी सालीसारखं अंगाला चिकटलं होतं. ते कावळ्यासारखं टिपत सोन्या स्वस्थ बसला होता. आपली लोंबकळणारी हनवटी त्यांनी गच्च आवळून घेतली होती आणि हाताच्या मुठी काखेत आवळून हुहुहुहू करत गप्प बसला होता. हावरट नजरेनं नुसता अम्माला न्याहाळत होता. डोळ्यांनी चाटत होता जणू. एवढ्या थंडीत फाटाफाटीला घुसळ बरं केलंस गो अम्मा, असं म्हणून तो तिच्या तोंडाकडे बघत राहिला. तू चहा पिसवान्या म्हणजे थंडी पळेल. हत, चाय पिऊन काही थंडी पळते? मग नाही तर साधी कर. शा, आता म्हातारपणात कसली साधी? तो स्वतःशीच लाजला. अम्मा त्याच्याकडे बघून एकदम खुदकन हसली. तिच्या काळ्या ओठांच्या मधोमध शुभ्र चकचकीत रेघ चमकली. ती पाहता पाहता सोन्या एकदम स्वतःला विसरला आणि मग भानावर येऊन म्हणाला, अब्दुल सलाम यालाय कुठं? चायचं पाणी पण गावना. यात हसण्यासारखं काही नव्हतं, तरीसुद्धा अम्मा निष्कारण स्वतःशी हसत होती. तिचा काळा गुबरा चेहरा तुकतुकीत आणि नितळ दिसत होता.
पुन्हा पुन्हा काहीतरी आठवून ती हसत होती. ती आपल्याला हसतीये असं वाटून सोन्या क्षणभर ओशाळला. तिला चोरट्या नजरेनं बघत गप्प बसून राहिला तरी ती हसत होती. सोन्याचं अस्तित्व विसरून ती हसत होती. आज खटला खुशीत दिसता. एवढंच तो लाजून म्हणाला. दाढी खाजवायला लागला. तो आपल्याकडे सारखा बघतोय हे अम्माच्या लक्षात आलं म्हणून ती हसत म्हणाली, अरे बघू नको, डोळे पडतीन खालती. ती हे पटकन बोलून गेली. त्यावर काय बोलावं हे न कळल्यामुळे तो क्षणभर नुसती दाढी खाजवत राहिला. तो बघ आला अब्दुल्ला, घे चाय आणि जा मार झाडू. तरीही सोन्या चेंगटासारखा बसून राहिला. नेहमीच्या सवयीनं त्याने 2 कप घेतले, एक अम्माला दिला. झुरके घेत दोघांनीही चहा घेतला. चहा घेता घेता सोन्याला वाटलं की अम्माच्या कपातला चहा कधी संपूच नये. चहा पीत तिने असंच उकिडवं बसून राहावं. तिचं लक्ष बशीतल्या चहाकडे राहावं आणि आपण तिच्याकडे बघत राहावं. पण कुठलं काय? शेवटचा झुरका ओढून तिने बशीतला चहा संपवला आणि अब्दुल्लाच्या हातात कप देत ती उठून उभी राहिली. आणखीन 1 कोप चहा घेणार? नाही नको रे बाबा. घे 1 कप, एका कपानं काय होतंय? नाही नको. असं म्हणत ती झोपडीत गेली. तेवढ्यात कचऱ्याच्या गाडीची घंटा घणघणली. रामा रामा म्हणत तो उभा राहिला आणि जीवाच्या वैतागानं रस्त्यावर खराटा ओढायला लागला. उन्हं थोडी वर आली तसा बेनवा बाहेर पडला. खिशातला खुर्दा हातानं खिशातच खेळवत तरतर चालीनं रस्ता तोडला. खिशातल्या नाण्यांचे कंगोरे चाचपून तो पैसे मोजत होता. 4 आणे, 4 आणे, 8 आणे, रुपया 2, 2.5 रुपये. त्यांनी पुन्हा तोच खुर्दा हातात खेळवला आणि कापडाच्या एका दुकानापुढे घुटमळत राहिला. काचेतून दिसणारी फॅन्सी लुगडी त्याने हावरट नजरेनं निहाळून घेतली. त्यातलं एखादं आवडलेलं लुगडं त्यांनी कल्पनेनंच अंमलीला नेसवून बघितलं. खुश होऊन आपले डोळे तृप्त करून घेतले. खूप वेळानं मोठा धीर करून तो एका दुकानात शिरला. श्रीमंतांच्या बायका दुकानात कापड पाहत होत्या. त्यांच्या अंगावरच्या अत्तराचा वास त्या दुकानात दरवळला होता. त्यांनी त्या दुकानात दबकत दबकत पाय ठेवला. अकस्मात संपत्तीचं भांडार पाहावं तशा भांबावलेल्या आणि बावचळलेल्या नजरेनं त्यांनी मांडून ठेवलेल्या फॅन्सी कपड्यांची शान पाहिली. तेवढ्यात एक नोकर त्याच्या अंगावर धावला. महारोग्याला हाकलावं तशा पद्धतीनं हातवारे करत तो खेकसला, चलो भागो चलो भाग. बेनवा एकदम दचकला. त्यांनी खाली उडी मारली. मग बराच वेळ त्यांनी बरीच दुकानं बाहेरनं पाहिली. शेवटी कोपऱ्यातल्या शेडमधल्या चिंचोळ्या दुकानात शिरला. क्या मागता रे? कापड देखाव ना. लुगडी? हा. दुकानदारानं 5-7 साड्या भराभरा त्याच्या पुढ्यात मांडल्या. याचं काय? 18 रुपये. 18? तो फिर ये ले 8 रुपये का. 8? तो कितने रुपये का मांगता तेरे को? 2-2.5 रुपये वाली. अरे 2-2.5 रुपये वाली और साड़ी? दुकानदार खो खो हसला. बेनवानं ओठ आवळून दुकानदाराचं फक्त तोंड बघितलं. खण लेके जाओ. खण? ठीक आहे चलेंगा. त्यानं खण दाखवले. मग 1.5 रुपयावाला एक खण घेऊन बेनवा बाहेर पडला. खणाची कागदात गुंडाळलेली सुरळी घेऊन तो धावत धावत मार्केटपाशी गेला. मार्केटाच्या उजव्या अंगाला पत्र्याची शेड होती. त्यात नासक्या सडक्या भाजीपाल्याचा, कुचक्या कांद्या बटाट्याचा ढीग पडला होता. त्या ढिगात शिरून 8-10 माणसं माल निवडत होती. उष्ट्या पत्रावळी चाटणाऱ्या उंडग्या कुत्र्यांप्रमाणे एकमेकांच्या अंगावर गुरगुरत त्यातल्या त्यात बऱ्या मालावर झडप घालत होती. त्यात अंमली होती. ए आंबले. बेनवानं पत्र्याच्या भोकाशी तोंड करून हळूच हाक मारले. पदराच्या मोटलीत जमवलेले कांदे बटाटे घेऊन अंमली घाबरत घाबरत बाहेर आली. बेनवानं खिशातनं खणाची सुरळी काढली. वरचा कागद सोडला. तिला खण दाखवला. आवडला का? घे तुला. खण हातात घेत अंमली खुदकन हसली. पदरातले कांदे बटाटे तसेच रस्त्यावर टाकून धूम पळत सुटली. तिच्या त्या विलक्षण हसण्यानं बेनवाला जीवाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. तिला पळता पळता तो तसाच पाहत राहिला. मग त्यानं आपला गंजी फ्रॉक अंगावरनं ओरबडून काढला. खालच्या बाजूला गाठ मारली. अंमलीनं जमवलेले कांदे बटाटे त्यात घातले आणि गंजी फ्रॉकची पिशवी पाठीवर मारून तो घराच्या दिशेनं निघाला.
नागू आणि रघुमामा जेवायला येणार याची त्याला आठवण झाली, म्हणून त्यांनी भराभरा पाय उचलले. वाटेत पाखाडीच्या नाक्यावर येताच त्याने डावीकडे बघितलं. कोपऱ्यावर अंमलीची बुड्ढी सडक्या कांद्या बटाट्याचे वाटे लावून विकत बसली होती. तिला बघताच बेनवानं झटक्यानं पाठ फिरवली. गंजी फ्रॉकच्या पिशवीतले अंमलीचे कांदे बटाटे ती मागेल अशी एक चोरटी शंका त्याच्या मनात आली, म्हणून पाठ फिरवून तो पळत सुटला. तो घरी येतो तर पाहुणे आधीच आले होते. नागू आणि रघुरामा बाजेवर बसले होते आणि पाठीवर केस सोडून अम्मा उभी होती. क्या रे बेनवा, साला भूल गया क्या तू? रघुरामानं विचारलं. अरे यांना जेवाय बोलवलं आणि तू कुठं गेलता रे मासनात? अम्मा ओरडली. बेनवा गोंधळून गेला. अम्माच्या पुढ्यात कांद्या बटाट्याची मोटली टाकून तो क्षणभर विचार करण्यासाठी थांबला. मग त्यांनी बरगड्या खाजवल्या. खिशातला चाकू काढून दगडावर घासला. पात्यावर अंगठा फिरवून धार बघितली आणि ओरडला, ए चमने. नाकावर पालथी मनगट उडत भुर्र भुर्र करत चमने आला. जा बे तेरे बादशाह कुला. कायकू कायकू. घाबरी संशयी नजर सगळीकडे फिरवत तो म्हणाला, अरे कायकू. अरे आज काटेंगा तेरी बादशाह को. बापरे 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 असं म्हणत चमन्या धावत सुटला. त्यानं अगदी कळवळ्यानं बादशाहवर झडप घातली. त्याला छातीशी कुरवाळला आणि तो किंचाळला, ना रे बाबा ना, तुमको नाही काटेंगा. आणि बादशाहला घेऊन तो झोपडीत घुसला. मोठमोठ्यानं रडत राहिला. चमन्या सहजासहजी बादशाहची नरडी हातात देईल असं बेनवाला सुद्धा वाटलं नव्हतं. पण अगदी सहज त्याने बादशाहची मागणी केली. त्यामुळे चमन्या बादशाहला घेऊन पळाला. याचं त्याला फारसं काही वाटलं नाही. उलट त्याला चमन्याचं हसूच आलं. पण पाहुण्यांना वाढायला कोंबडी तर हवी. त्यानं नाकावरनं मूठ ओढत विचार केला. आपला गंजी फ्रॉक उचलला, पाण्यात भिजवला. क्या करता रे? नागूला वाटलं हा कपडे धुवून नंतर कोंबडीच्या तयारीला लागणार का काय. तू घाबरा रे अगदी. त्यांनी गंजी फ्रॉक पूर्ण भिजवला आणि लपत छपत झोपडीच्या मागे गेला. निवांतपणे दाणे टिपणाऱ्या जवळपासच्या एका कोंबडीवर गंजी फ्रॉक टाकला. कोंबडी जागच्या जागी स्थिर झाली. ओरडली सुद्धा नाही. देखा ना, अरे असं थंड फडकं टाकलं म्हणजे कोंबडं बॉम्बाबॉम्ब करत नाही. थंडगार गंजी फ्रॉकात गुरफटलेली कोंबडी उचलून तो कोपऱ्यात गेला. कोंबडीचे पाय धरले. पंख पायाच्या टाचेखाली चेपले आणि गंजी फ्रॉक काढून त्यानं चाकू धरला. नरडीला लावण्याच्या आधी ती क्लॅक क्लॅक करत ओरडली, आता लागल तेवढं वरड, तुला खाल्ल्या बिगर पाहुणे हलणारच नाहीत. असं पुटपुटत बेनवानं मुंडी कापली. गतप्राण होऊन शेवटी कोंबडी तडफड तडफड करायला लागली. त्यांनी झपाझपा तिची पिसं ओरबडून काढली. चले नाग्या, इसका बारीक तुकडा कर चल. असं फरमावून तो झोपडीच्या मागे गेला. तिथे 3 दगड मांडले. काटक्या जमवून चुलीत रणरण जाळ केला. कोंबडी शिजत पडली. मात्र रुका आणि त्याची बायको कावळ्यासारखी कावकाव करत आली. त्यांच्या मागे चमन्या होता. तो रडत होता. छातीला बादशाहला घट्ट धरून होता. अरे भडवे, किसके मुर्गे काटा रे? रुका तारस्वरात ओरडला. आपली तांबडी बैदेवाली काठी हराम्यानं. रुकाची बायको झिंज्या उपटाव्यात तसे हात करून ओरडली. बेनवानं खाली पडलेला चाकू उचलला. पात्यावरचं चिकट जाड रक्त पुसत तो थंडपणे तिथेच उभा राहिला. अरे बोल ना, मुर्गी क्या तेरे बाप की थी क्या? रुका काऊन म्हणाला. अरे म्यानं बैदेवालीच काठी. चले पहिला 2.5 रुपये निकाल. 2.5 काय का 4 रुपये निकाल. क्या मुर्गी को क्या भाजी तरकारी समझा क्या? हाँ पहले 4 रुपये दे, नहीं तो तेरी मुंडी काटेगा, छोड़ेगा नहीं मैं. क्या समझा तू, बोल. रुका आपलं तुटकं मनगट नाचवत होता. बेनवानं मिटलेला चाकू टक्कन पुन्हा उघडला. किसकी मुंडी काटेगा रे? हा इधर आ. असं ओरडत तो रुकाच्या अंगावर धावला. पण रघुरामानं त्याला ओढून धरलं. आओ साला मुर्गी क्या, मुर्गी के साथ तुमको भी पकाएंगा, क्या समझे? रघुरामाच्या मिठीतून सुटायची धडपड करत बेनवा ओरडला. मग थोडा वेळ नुसती धडपड झाली. रघुरामाच्या मिठीतनं सुटण्याची बेनवानं धडपड केली. बायकोच्या हातून सुटायची रुकानं धडपड केली. एकमेकांना मारण्यासाठी दोघेही पुढे सरकत होते. कधी एकदा हल्ला करतो असं प्रत्येकाला झालं होतं, पण कुणी कुणावर हल्ला केला नाही. बेनवाला रघुरामानं सोडलं, बायकोनं रुकाला सोडलं, पण तरीही कुणी कुणाला मारलं नाही. दोघेही गुरगुरून अंगावर धावले, माघारी फिरले. शिव्या मात्र बक्कळ दिल्या. आव साले,
तुम्हाला दूसरा हात तोड़ देता हूं अभी. हे ऐकता रुका चिडला. त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर फुटेना. उजव्या हाताचं तुटलेलं मनगट हवेत नाचवत तो नुसता चित्कारत राहिला. अभी तेरी माँ रंडी के माफक अंदर क्या करती, दूसरे की मुर्गे काटता है साला, कैसे भला होगा तेरा. ट्रकवाला येणार असेल, कोंबडीचे ढवाळे लागले असतील. हे मसने तोंड मिटा. बेनवा एकदम ओरडला. त्याचे डोळे तारवटले. ट्रकवाले से अभी पैसा लाव. रुकाची बायको पदर खोचून हात उडवत राहिली. तेच वाक्य दात चावून बोलायला लागली. तशी अम्मा बाहेर आली. दात ओठ खात पुढे आली. रागारागानं झपाझप तिने पदर खोवला. पुन्हा मारामारीची पाळी आली. रुकाची बायको रुकाच्या बाजूला उभी राहिली. अम्माचे डोळे रागानं गरगरत होते. झटक्यात तिने बेनवाच्या झिंज्या पकडल्या. फाड फाड कानशिलं फोडली आणि मग रुकाला फणकाऱ्यानं म्हणाली, फालतूची खिटखिट नको, पैसे घेऊन रस्ता धरचल. पदराच्या गाठीतली एक बारकी पुडी तिने भरकन रुकाच्या अंगावर फेकून दिली. नोटाचं पुडकं उचलून रुकानं ती पुडकी तुटक्या मनगटानं पोटाशी धरली. रुपयेवाल्या नोटा त्यात किती आहेत ते पाहिलं. 3 नोटा होत्या. त्या बघून अकस्मात त्याचा राग विरघळला. शिजत पडलेल्या कोंबडीपोटी काही मिळेल असं त्याला वाटलंच नव्हतं. 4 रुपये टाक म्हणून तो ओरडला खरा, पण बेनवाची नजर बघून त्यानं बोलणं आटोपतं घेतलं होतं. उगाच चिडचिडत त्यांनी पाठही वळवली होती. त्यामुळे 3 रुपये हातावर पडताच तो खुश झाला. नोटांची पुडी कनवटीला लावून त्यांनी हळूहळू पाय काढता घेतला. झपाझपा तो झोपड्याच्या दाराशी आला. तिथे जाता त्याला आपल्या बायकोशी भांडण सुरू करावं लागलं, कारण अम्मानं फेकून दिलेल्या 3 रुपयातले 2 रुपये बायकोला हवे होते. घासलेटची रिकामी बाटली आणून तिने रुकाच्या समोर आपटली. तांदूळ ठेवायचा पत्र्याचा गंजका डाबा ढमाढमा वाजवत तिने उपडा करून दाखवला. बराच वेळ त्यांच्या भांडणाचा कवकवाट चालू होता. बेनवाची कोंबडी पक्की शिजत आली होती. चुलीत काटक्यासारं तो थोडा वेळ गप्प बसला. मग रघुरामानं बाटली उघडली. त्यातली थोडी थोडी पीत त्यांनी बराच वेळ उन्हात घालवला. एकमेकांवरनं आचकट विचकट विनोद केले. एकमेकांच्या हातांवर टाळ्या देत खदाखदा हसले. मध्येच काय झालं कोण जाणे. बेनवा एकदम संतापून उभा राहिला. काडकन चाकू उघडला. तारवटलेल्या लाल नजरेनं वेडी वाकडी मान करत त्यांनी चौफेर बघितला आणि ओरडला, इधर गायावर रुका, साले के मुंडीच काट केला आता मैं. तिथून वेगानं जाण्याचा प्रयत्न करता करता त्याचा तोल गेला. तेवढ्यात स्वतःचा तोल सावरत नागो उभा राहिला. बेनवाच्या छातीवर हात मारून म्हणाला, अरे रुका बुड्ढा है, छोड़ दे उसको, तू बैठ नीचे बैठ. मुर्गी खाके दमडी बी नाही दिली म्हणजे ते साला काय राहील, आहे का नाही ट्रिक. असं विचारत त्यांनी रघुरामाच्या हातावर टाळी दिली. रघुरामा उभा राहिला. त्यांनी दोघांनाही खाली बसवलं. पचापचा थुंक तिघेही ओळख नसल्यासारखे एकमेकांकडे बराच वेळ बघत राहिले. अम्मा जल्दी कर ना, पोटात आग धरली अम्मा. अम्मानं कथलाच्या थाळ्या आणल्या. त्यात भाताचा ढीग घातला. पावाचे तुकडे ठेवले. भातावर मटण पसरलं. थाळ्या प्रत्येकाच्या हातात दिल्या आणि स्वतःची थाळी घेऊन ती झोपडीत गेली. आपल्या थाळीत तिने मटण घेतलं नव्हतं. ते बघून नागू म्हणाला, अरे हे काय अम्मा, तुझ्या थाळीत कोंबडी नाही वे. अरे नाही मानवत मला. मग काय खाणार तू आत्ता. मला हाय रातीची डाळ. ती आत बसली. मुकाट्यानं भाताचे गोळे गिळायला लागले. बाहेर उन्हात बसून तिघेही हात मारत होते. मटणाच्या वासानं अम्माच्या जिभेला पाणी सुटत होतं. ते तिघे कडाकडा हाडं चावत होते. ते बघून अम्माचे दात शिवशिवत होते. थोडासा रस्सा भातावर घ्यावा अशी तिला इच्छा होत होती, पण नको, मोह आवरला पाहिजे. कोंबडी गरम, गरवारणीला मानवत नाही. खाली मान घालून तिने भाताचा शेवटचा गोळा गिळला. ताटलीत हात धुतले. तीच ताटली तोंडाला लावली. ताटलीतलं पाणी पिऊन ताटली चुलीच्या दगडाला टेकून ठेवली. तेवढ्यात बेनवा एकदम अस्वस्थ झाला. का ते त्या दोघांनाही कळलं नाही. त्यांनी आपल्या पुढ्यातली ताटली बाजूला लोटली आणि बाजेला पाठ टेकून तो कपाळ धरून बसला. ते बघून रघुरामाला आश्चर्य वाटलं. कोंबडीचा रस्सा तर झक्काच झालाय असं सांगायच्या बेतात तो होता. तेवढ्यात बेनवानं ताटली बाजूला लोटली. अभी ये साले को क्या हुआ. बेनवा बोलला नाही. बाटली ज्यादा हो गई क्या. नाही रे, तू जेव. आणि उष्टे हात तसेच पॅन्टीला पुसून तो मुळू मुळू रडायला लागला. रडता रडता त्याचे भिजलेले डोळे लालबुंद दिसायला लागले.
अरे पण हुआ क्या? कुछ नाही ना, तू घेन जेवून. पण तू भी खा ना. मला नकोय. अरे पण क्यों? अरे ती पिलावळ बघ ना. ती शोधती राव कोंबडीला. कोंबडी कापाय नको होती. असं म्हणत लहान मुलासारखा बेनवा रडायला लागला. 5-7 गोजिरी पिल्लं चिवचिव करत काहीतरी शोधत होती. कोंबडी सोलून जिथे पिसं टाकली होती तिथं पिल्लं घोटाळत होती, पिसाऱ्यात घुसत होती आणि मोठ्यानं चिवचिवाट करत होती. त्यांना बघता बघता बेनवा सुन्न झाला होता. बेनवा जेवत नाही हे बघून नागूला आणि रघुरामाला बरं वाटलं नाही हे खरं, पण ते अडून नाही बसले. कडाकडा हाडं मोडत त्याने कोंबडीवर यथेच्छ हात मारला आणि ढेकर देत ते दोघेही बाजेवर आडवे झाले. श्रोते हो, हा होता भाग 10वा. भाग 11वा उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.